एक देश जो मुंबईपेक्षा लहान आहे, ज्याची लोकसंख्या फक्त 28 लाख आहे. चहूबाजूनी वाळवंट आहे आणि समुद्र आहे. शेजारी सौदी अरेबियासारखा जायंट आहे. 1970 पर्यंत हा देश फिशिंग आणि पर्ल्सवर जगत होता. हा जगातला सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. फक्त एका जिओग्राफिक ॲक्सिडेंटमुळे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. कतार एक पेनिन्सुला आहे. म्हणजे 3 बाजूंनी पर्शियन गल्फने वेढलेला. हीच जिओग्राफी त्याची लाईफलाईन बनली आहे. कतारच्या समुद्राखाली जगाच्या 11% नॅचरल गॅस रिझर्व्हस आहेत. नॉर्थ फील्ड नावाचा एक जायंट गॅस फील्ड जो कतार आणि इराणमध्ये आहे. कतार जगातला सर्वात मोठा LNG एक्सपोर्टर आहे. 28 लाख लोकांचा देश जगाला गॅस पुरवतोय. विचार करू शकता. पण जिओग्राफी फक्त ब्लेसिंग नाही राहत. कतारला सौदी अरेबियाने 2017 मध्ये ब्लॉकेड केलं. लँड, एअर, सी सगळं बंद. एकच लँड बॉर्डर सौदी अरेबियाशी आहे. तो बंद झाला तर कतार अडकतो. कतारने याच्यावर उत्तर काय दिलं? तर पेनिन्सुला असल्यामुळे समुद्रातून सप्लाय चालू ठेवला. इराण आणि टर्कीने मदत देखील केली. 4 वर्ष ब्लॉकेड सहन केला. अजिबात झुकला नाही. आता याचं भारताशी कनेक्शन काय आहे? तर कतारमध्ये 7 लाख भारतीय काम करतात. सर्वात मोठा एक्सपॅट ग्रुप. कतारचा गॅस युरोपला जातो, एशियाला जातो, भारताला पण. 2022च्या रशिया-युक्रेन वॉर नंतर युरोपने रशियन गॅस सोडला. कतारच्या गॅसची डिमांड आकाशाला भिडली. एका पेनिन्सुलाच्या खाली लपलेला गॅस जगाचं जिओपॉलिटिक्स बदलतो. जिओग्राफी डेस्टिनी ठरवते आपण म्हणतो ना, कतार हा त्याचा सर्वात परफेक्ट एक्झाम्पल आहे. ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि या चॅनलला फॉलो करून ठेवा. पाहत राहा जगात काय चाललंय.